पोलीस स्टेशनला बोला तुमच्या इकडची सिक्युरिटी वाढवा. कॉलेज नाही आणि मुलींना सुलीगिरी दाखवत आहे. तर मला वाटतं तुम्ही जरा बघून घेतले पाहिजे ते विषय. इकडचे कॅमेरा सगळे तोडले. मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळेला शहराच्या मधोमध असलेल्या सिडको परिसरातल्या एका महाविद्यालयात ते पोहोचले. विषय होता महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींना टवाळखोरांकडून होणारा त्रास. मग काय, अमित ठाकरे थेट प्राचार्य संजीव रेड्डी यांच्या दालनात धडकले. विद्यार्थ्यांचे हे सगळे प्रश्न 24 तासात संपले पाहिजे असं म्हणत त्यांनी इशारा दिला आणि ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आणि सर 2 महिन्यात हे सगळे विषय संपायला पाहिजे होते. 2 महिने आपण काय केलं? 2 महिने खूप मोठा कालावधी असतो. ह्या आठवड्यात 24 तासात हे विषय संपले पाहिजे. आणि मागच्या प्रिन्सिपलला पण सांगितलं आपण सगळे मुद्दे सांगितले. मागच्या प्रिन्सिपलला पण काही नाही. हा अख्खा पक्ष अंगावर आहे तुमच्या. हे असं नका करत बसू. विद्यार्थ्यांची परिस्थिती बघा काय. सर ती लायब्ररी ही बंद असते, त्याच्यामध्ये पुस्तक वगैरे काहीच अवेलेबल नाहीये. नाही, आम्हाला कालच 2-3 दिवस झाले. आय कार्ड वाटप झाल्यानंतर सगळ्यांना आय कार्ड काम करत होते. आमच्याकडे तुम्ही ऑफिस तो तिकडनं लायब्ररी कार्ड आपण इश्यू करण्याची सुरुवात केली ना बरं. हा मॅम, आता 2-3 दिवस झाले. हे झाले महाविद्यालयातले अंतर्गत विषय. पण नंतर जेव्हा विद्यार्थिनींनी आम्हाला त्रास दिला जातोय हा विषय काढला, यावेळेला अमित ठाकरे चिडले आणि थेट 24 तासात हे विषय संपवा असा इशाराही दिला. आणि अमित ठाकरे यांनी तिथूनच पोलिसांनाही फोन केला. सर हो नमस्कार सर. मी इकडे आलो. मी तुम्हाला विषय कळला असेल हा मुलींचा. मला वाटतं इकडचे प्राचार्य पण तुमच्याशी बोलले. हा तिकडे बाहेरनं मुलं येतात या कॉलेजेसमध्ये आणि मुलींना सुलीगिरी दाखवत आहे. तर मला वाटतं तुम्ही जरा बघून घेतले पाहिजे ते विषय. इकडचे कॅमेरा सगळे तोडले. हा सर मी तुम्हाला मला पण आत्ता कळली कॅमेरा सोडले त्यांनी ते बाहेर नाही येऊन. सो मला वाटतं मी यांना पण सांगितलं जरा सिक्युरिटी वाढवायला. पण तुम्ही पण जरा बघून घ्या कोण आहेत मुलं. हा सर प्लीज. येस येस ओके ओके. जर हा लगेच बघा विषय प्लीज. हो नो प्रॉब्लेम. मला कळलं. फक्त हे महत्वाचे गंभीर विषय आहेत. जरा बाहेरच्या येऊन चोरीगिरी दाखवत असेल जरा गंभीर आहे. मला प्लीज बघून घ्या. ओके ओके सर. थँक्यू. ते बोलले पण ते बघतील हा विषय. पण कॉलेजच्या अंतर्गत जे विषय ते तुम्ही बघून घ्या. शिक्षकांचा असेल, वॉशरूमचा असेल, कॅन्टीनचा असेल. मला वाटतं की ते लगेच संपले पाहिजे. मला अपडेट पाहिजे. संध्याकाळपर्यंत तुम्हाला अपडेट. हे सगळे प्रश्न लवकर सोडवा असं म्हणत अमित ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनाही या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आदेश दिलेत. अमित ठाकरे येतात ते प्राचार्यांवर संतापतात. हा मुळात विषयच नाहीये. इथं विषय आहे महाविद्यालयाच्या आत जाऊन विद्यार्थिनींना त्रास देण्याची हिंमत टवाळखोर करतातच कसे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन आणि महाविद्यालय हे प्रश्न कसे सोडवणार आणि शिक्षणासाठी येणाऱ्या या विद्यार्थिनींच्या अडचणी कधी संपणार यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत राहा.